ती कोयती राहू दे, उपयोगी येईल ना. आपण गावी नवीन घेऊ. तसंही आता त्या माडाला मस्त नारळ लागेतात. आणि हो मग त्या माडाच्या पाठीमध्येच त्यांनी लाईटचा पोल टाकला नाही. त्या वर्षाने का होईना पण घरात एकदाचा उजेड पडला. खरंच हो, ते मुख्यमंत्री पावले तुम्हाला. हो पुजल्या ना नारळ आणि पेढे मंदिरामध्ये ठेवा. हो. झालं, तुम्ही रिटायर झाले. 2 महिने का होईना मुलं अगदी व्यवस्थित राहतील आणि तोपर्यंत मयूरच्या घराचा ताबाही मिळेल. आता राहू दे की आता सतरंजी वगैरे कशाला चुकतेस. राहू दे, मुलांना उपयोगी येईल. हो करशू, ही सतरंजी ना ही जिन्यावर वाढत नको घालू. टेकणं झाली आहे तिथे तुम्हाला रात्रभर त्रास देते. हो गाई, आता 2 महिन्याचा प्रश्न आहे, किती समजावतेस. चल निघतात ना. हो. आईची औषधं भरली ना बॅगेत. अरे हो, ती तर पहिली बघायला पाहिजे. नाही तर तिकडे कुठून आणू. आणि हो, तू ना जेव्हा तुझ्या मनात येईल तेव्हा मला सांगा. तुझं लग्न एकदम दणक्यात लावून देऊ आपण. पण आहे ना, मुलगा पाहिजे तूच शोधायचा. माझ्याने तुझ्यासाठी तो मुंबईतला मुलगा काय शोधता येणार नाही. नीट राहा. नवीन नोकरी आहे. हो कांबळे, सांभाळून जायचा. हा, उशिरा घरी येऊ नकोस. लवकर यायचा. हा, तसा आपल्या गावी फोनची रेंज कमीच आहे. पण आहे ना, मी फोन केल्यावर उचलत जा. हा ठीक आहे. मयूर येते रे बाबा. ह्या भिंतींचा रंग आवडत. जेव्हा मी मुंबईमध्ये पहिल्यांदा आलो ना तेव्हा एवढेच होते माझ्या खिशात. तेव्हा आपल्या हक्काचं कोणीच नव्हते. तेव्हा फक्त यांनी आधार दिलाय मला. आज तू मुंबईत तुझी नवीन सुरुवात करायला जातोयस. आयुष्यभर तुला काय देऊ शकलो नव्हतं रे, म्हणून हा आधार तुला देऊन जातो. वाटत असेल आज त्या 50 रुपयाची किंमत एकदम नगण्य आहे. पण कधी कधी ना ज्याला किंमतच नसते ना त्याच गोष्टी आपल्याला जगायचं कसं